युवा समाज जागर यात्रा भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय कृष्णराज महाडिक साहेब यांचे येवला नगरीत 2 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता येवला येथे आगमन होत आहे। सर्व पदाधिकारी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा नाशिक जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर चंदडे यांनी केले आहे। सध्या युवा मोर्चाची रंगते एकच चर्चा, माननीय कृष्णराज महाडिक साहेबांचा युवा मोर्चा। तर चला मग गुरुवारी सकाळी भेटूया 10 वाजता। ठीक आहे, ते आता ते समीर भाऊ बघतील काय करायचं ते, आणि समीर भाऊ सांगतील त्याप्रमाणे आम्ही सगळं करू। निश्चित निश्चित आता एवढ्या जो पक्षप्रवेश सोहळा जो आपण पाहिला आहे तो भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समीर भाऊंनी ते आणि शहराध्यक्ष आमचे दत्ताभाऊ निकम या सर्वांचं ते श्रेय आहे। जे साहेबांबरोबर काम करत असताना अजून पूर्ण जिल्ह्याभर मी आता काही गोष्टी म्हणजे सांगत नाही, पण माझं अभिनंदन करण्यासाठी आणि माझ्याशी चर्चा करण्यासाठी अनंत म्हणजे विविध लोकांनी, विविध पक्षातल्या लोकांनी मला फोन केले आणि काही गोष्टी ज्या आगे आगे देखो होता है क्या क्या नगरसेवक आपल्या राष्ट्रवादीचे उमेदवारी बघायला मिळतो। प्रथमतः मी आदरणीय सुनेत्राताई, आदरणीय साहेब तटकरे साहेब, पार्थ दादा, समीर भाऊ, जिरवाळ साहेब, दिलीप काका, नितीन भाऊ या सर्वांनी, पंकज भाऊ या सर्वांनी माझ्यावर जी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यासाठी मी या सर्वांचं मी आभार मानतो। आणि गेल्या 10-12 दिवसांमध्ये काम करताना मोठा उत्साह जाणवतो आहे। मी गेल्या 3 दिवसापासून दिंडोरी, मालेगाव, निफाड, त्यानंतर चांदवड असे 4 तालुक्याचे दौरे माझ्या विधानसभा मतदारसंघात झाले आणि आज मी येवल्यामध्ये आलेलो आहे। काम करत असताना अतिशय वेगळ्या पद्धतीने संघटनेचं काम उभं राहील। मी गेली पक्ष स्थापन झाला त्यावेळेला गेली 9 वर्ष मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, त्यामुळे मला जिल्ह्याची तशी माहिती आहे, त्यामुळे काम करताना तशी अडचण येत नाही। आणि आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गेली 35 वर्ष मी साहेबांबरोबर इथे काम करतोय, त्यामुळं पक्ष संघटनेची सगळी माहिती आहे, त्यामुळे काम करताना कुठली अडचण येत नाही। आता आम्ही सुरुवातीला जे हे आहे ते आता आम्ही दौरा करून याद्या पुनर्गठन या विषयामध्ये आम्ही स्थानिक तहसीलदारांना बोलून आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्याचं प्रशिक्षण देतो आणि याद्यांचं काम कसं करायचं अशा पद्धतीने आम्ही त्यांचं हे करतो। आणि त्याचबरोबर पक्ष संघटना बांधणीसाठीही आमचा दौरा सुरू आहे आणि त्या संदर्भात आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय। आता खूप गोष्टी आहे, मागे 4 महिने अध्यक्ष नव्हते त्यामुळे पक्ष थोडस नाही म्हटलं तरी थोडं इकडे तिकडे झालेलं आहे, पण एवढं निश्चित आमचे सेल असतील, त्यानंतर आमचे तालुकाध्यक्ष असतील। आता आम्ही याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे हे केलं आहे ते आम्ही पहिलं तर कार्यकर्त्याला फक्त विश्वास देतोय। आम्ही पहिलं आमचा जो पदाधिकारी आहे त्याला विश्वास देतोय की आता पक्ष आणि जिल्हाध्यक्ष आणि सर्व नेते आम्ही तुमच्या मागे भक्कमपणे उभे आहे आणि जोपर्यंत आपण त्यांना विश्वास देत नाही तोपर्यंत काम शेवटी असं आहे की काम करताना आता वरच्यांनी जशी माझ्यावर जबाबदारी दिली मी काम करतो, मी खालच्यांना काम करताना त्यांना जोपर्यंत विश्वास देणार नाही किंवा त्यांना ताकद देणार नाही तोपर्यंत ते पण काम करणार नाही। तर आता आमचं त्या पद्धतीने काम सुरू आहे।